देखणी अशी सुसज्ज इमारत 76.24 लाख रुपयाची एक अतिशय देखणी वास्तू आमच्या या अर्जापूर नगरीत या ठिकाणी उभी राहणार आहे। त्याबद्दल समस्त ग्रामस्थांच्या वतीने टाळ्या वाजवून आदरणीय दादांचे आमदार साहेबांचे आभार मानायचे। तसेच आपल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजू भैया भोसले यांचं देखील आम्ही समस्त ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। आजच्या या कार्यक्रमासाठी दादा एक दोन मागण्या आहेत आमच्या, त्या मागण्या आपल्या समोर करतो। यामध्ये दादा या ठिकाणी जे शाळेचा 5 खोल्या आपल्याला मंजूर झाल्या, आपण जर आपल्या या जिल्हा परिषदेच्या सीओ मॅडम यांना जर विनंती केली, आम्हाला 6 खोल्यांची आवश्यकता होती। एक गॅप एस्टिमेट नावाचा प्रकार आहे, त्याच्या माध्यमातून आपल्या आमदार साहेबांनी सीओ मॅडमला जर सांगितलं तर या ठिकाणी आम्हाला 10 ते 12 लाख रुपयाची नेता तर गॅप एस्टिमेट नावाचा प्रकार आहे, त्याच्यातून आपण सांगितलं तर तो एक 10-15 लाख रुपयाचा एक्स्ट्रा निधी आम्हाला मिळेल इमारतीचा। धन्यवाद दादांचं टाळ्या वाजवून आभार। पहिली मागणी मान्य झालेली आहे। दुसरी दादा प्रामुख्याने मागणी की आमच्या या शाळेला रस्ताच नाही, गेली 40 वर्षाची शोकांतिका आहे की आमच्या या शाळेला रस्ता नसल्यामुळं या ठिकाणी छोट्याखानी 5 फुटाच्या बोळातून आम्हाला या शाळेसाठी यायला लागतं। तर त्या देखील आमचा तालुका स्तरावर पाठपुरावा सुरू आहे, त्याला देखील आपली आम्हाला मदत लागणार आहे। तसेच जो मुख्य रस्ता आदरणीय आमदार साहेब, तुम्ही वाढदिवसाला मागच्या वर्षी जानेवारी महिन्यात या गावात आला होता, त्यावेळेस तुम्ही शब्द दिला होता की शिंदे वस्ती रस्ता आणि पवार वस्ती रस्ता हे 2 महत्वाचे रस्ते आपल्या माध्यमातून होणार होते। त्यातला 6 लाख रुपयाचा निधी शिंदे वस्ती रस्त्यासाठी आलेला आहे आणि 10 लाख रुपयाचा निधी आपल्या पवार वस्ती शाळेसाठी आलेला आहे। त्याबद्दल देखील आपले आदरणीय आमदार सर्वांच्याच वतीने आभार मानतो। आणि सगळ्यात महत्वाचा विषय दादा, जो आमचा कॅनल फटा आहे, सासवड टाकोबाईच्या वाडीला जाणारा किंवा आमच्या गावातून प्रमुख वाड्यांना घेऊन जाणारे एक वितरिका 37 नंबर मायनर, त्या मायनरचं दादा 1 फुटाचं गेट आहे आणि त्यातून जेवढा पाहिजे तेवढा पाणी पुरवठा या ठिकाणी होत नाही। त्यामुळं या ठिकाणी कृष्णा खोरेचे आपले संचालक सरांना पण आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केलाय, त्यांच्या माध्यमातून आम्हाला 300 mm चं गेट बदलून त्या ठिकाणी 900 mm चं गेट व्हावं, त्याबद्दल आपला आदरणीय आमदार साहेब पत्रव्यवहार पण आपल्या माध्यमातून सुरू आहे। 900 mm चं आम्हाला गेट हवंय, त्याचा उपयोग कापशी, टाकोबाईचेवाडी, सासवड, माळीबेन या सर्वांनाच होणार आहे। तसेच सर्वात महत्वाचं दादा, बिब्बी भैया तुमच्याकडेच बघतो, तुमच्याकडेच येणार आहे आम्ही। बिब्बी ते अर्जापूर ते बिब्बी रस्ता जो आता खूप मोठा वाहतुकीच्यासाठी त्याच्यावर खूप लोड येत आहे, कारण वाघोशी, कोराळ, मलवडी या गावांना तो जोडणारा मुख्य रस्ता आहे, तो देखील आपल्या माध्यमातून कॉन्क्रिटीकरण अतिशय दर्जेदार पद्धतीचा व्हावा ही या ठिकाणी मी विनंती व्यक्त करतो। आणि सगळ्यात महत्वाचं दादांचं, आदरणीय आमदार साहेबांचं आणि पलीकडच्या आमदारांचं महेश दादांचं या ठिकाणी टाळ्या वाजून स्वागत करायचं। रेडे घाटाचा जो सगळ्यात ज्वलंत प्रश्न या पंचकृषीचा आहे, तो प्रश्नातील पहिला शेवटचा टप्पा म्हणजे चिलेवाडी ते कुमटेफाटा जो कोरेगावला जाऊन मिळतो, त्यासाठी 280 कोटी रुपये आपल्या दादा माध्यमातून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, सीएम साहेबांच्या माध्यमातून मिळाल्याबद्दल समस्त चिलेवाडीचे पण काही लोक आपले आभार मानायला आलेले आहेत। चिलेवाडी आणि अर्जापूर आणि या पंचकृषीच्या वतीनं टाळ्या वाजवून आदरणीय दादांचं, आमदार साहेबांचं, महेश दादांचं आभार मानायच्यात। आता दादा सगळ्यात मोठी जबाबदारी आपली की आमचा घाट ते अर्जापूर फटा तिथून पुढचं काम सगळं झालेलं आहे। तुम्ही सांगितल्याप्रमाणे दादा कालच सर्वेची टीम आपल्या अर्जापूर मध्ये येऊन पण गेलेली आहे आणि काल पायथ्यापर्यंतचा सर्वे झालेला आहे। उद्या ह्या 2-3 दिवसात घाटाचा पण सर्वे होईल, ते देखील आम्ही गेले मला वाटतं 6 महिन्यापूर्वी आपण निवेदन द्यायला अर्जापुरातले ग्रामस्थ दादांच्या बंगल्यावर गेलतो आणि दादांना गेले 2-3 महिने झाले त्याचा पाठपुरावा येणाऱ्या काळात मला वाटतं भैयांनी सांगितल्याप्रमाणे मीटिंग पण त्याची प्रशासकीय पातळीवर लावणार आहे। त्यामुळे तो देखील खूप मोठा प्रश्न आदरणीय सीएम साहेब, आदरणीय दादा, आदरणीय आमदार साहेब यांच्या माध्यमातून सुटणार आहे ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आणि देणाऱ्याचा हात घेण्याप्रमाणे आम्ही मागणी करू, तुम्ही देतच आहात, याचं आम्ही आयुष्यभर कधी ऋण फेडू शकत नाही हा या ठिकाणी समस्त अर्जापूरकरांच्या वतीनं आपल्याला शब्द देतो। आणि जाता जाता
आपलं जे आराध्य दैवत आपण सर्वांना मानतो ते श्री स्वामी समर्थ याचं मंदिराचं काम देखील नलवडेमळा या ठिकाणी अतिशय चांगलं आणि दर्जेदार पद्धतीचं आमदार साहेब आपल्या फंडातून सुरू आहे आणि त्याच्यासाठी देखील आपण सुशोभीकरणासाठी येणाऱ्या काळात आमदार साहेबांच्या माध्यमातून निधी घेणार आहोत. अशी आमची छोटीच कामं आपल्यासाठी आहेत. भैया एवढ्या बघू नका, 5 वर्षात करायच्यात. या ठिकाणी धन्यवाद. या कार्यक्रमासाठी वेळात वेळ देऊन आपण उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. देणाऱ्याने देते जावं, घेणाऱ्याने घेते जावं, घेता घेता घेणाऱ्यानं देणाऱ्यांचे हातही घ्यावे. यानंतर विधानसभा सदस्य आपला सर्वांचे लोकप्रिय आमदार सचिनदादा पाटील साहेब आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अर्जापूर नवीन अद्ययावत इमारतीचं भूमिपूजन केलं. त्याच पद्धतीनं अर्जापूर गावातील अंतर्गत रस्ते, सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते असतील, चौक सुशोभीकरण असेल, शिंदे मळ्यातला जो रस्ता असेल, सगळ्या रस्त्यांना आपण आता निधी दिला. कामही आपली आता थोड्या दिवसात सुरू होतील. विकास कामाला आपण कुठेही कमी पडत नाही. आणि या भूमिपूजन समारंभासाठी आवर्जून उपस्थित असलेले या तालुक्याचं लाडकं नेतृत्व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमचे गुरुवर्य प्रल्हाद तात्या साळुंके पाटील, अभिभैया, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सदस्य माणिकरावजी सोनवलकर सर, आमच्या या गावच्या भगिनी किरणताई नलवडे जिल्हा परिषद सदस्य, आमचे सहकारी बंधू धनंजय दादा साळुंके पाटील पंचायत समिती सदस्य, आमचे मार्गदर्शक विलास भाऊ नलवडे, सौ सीमाताई भोयटे पंचायत समिती सदस्य. आता ज्यांनी विकास कामाचा सगळा पाडा वाचून दाखवला, यादी वाचून दाखवली, विविध विकास कामं आपल्या गावात कशी येतील, आपल्या भागामध्ये कशी येतील याची तडफेनं काम करणारं एक उमद नेतृत्व शुभमजी नलवडे, लक्ष्मणरावजी सोनवलकर भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे अध्यक्ष, त्याचबरोबर आमचे पिंपोडगावचे आमचे सहकारी दीपकरावजी पिसाळ, अमोल निकम, आमचे पंचायत समितीचे बीडीओ साहेब बोंबले साहेब, शिक्षण विभागाचे आमचे गट शिक्षण अधिकारी मठपती साहेब, त्याचबरोबर हिंगणगाववरून आलेले आमचे सुरेश तात्या भोयटे, सागर लेंबे, पिंपोडचे सरपंच बापूसाहेब निंबाळकर, सुरेश निंबाळकर, त्याचबरोबर याच गावातील सुपुत्र आमचे चांगले मित्र जयवंतरावजी केंद्रे, त्याचबरोबर हिंगणगावचे चेतनजी युवा नेतृत्व चेतनजी भोयटे, त्याचबरोबर आदरकीचे आमचे अमोल बोडके, सो या गावच्या प्रथम नागरिक पुष्पाताई पवार आणि उपस्थित सर्वच मान्यवर. कुणाचं नाव घ्यायचं राहिलं असलं विक्रम तर आता माफ करा. प्रत्येक गावातून आपण मलवडीतून आलाय, काकोबाईच्या वाडीतून आलेत, हिंगणगाव, सासवड, सुरवडी, आदरकी, सर्वच गावातून आलेले माझे सहकारी मित्र आणि माझ्या भगिनी. आपण आज सकाळपासून आम्ही फक्त एकच काम चालू आहे, विकास कामाचा भूमिपूजन समारंभ. प्रत्येक गावामध्ये रस्ते, प्रत्येक गावामध्ये ज्या ज्या काही सुविधा देता येतील त्या सुविधा देऊन विकास कामांची भूमिपूजनाचा आज आपण दिवसभर कार्यक्रम चालवलाय. आणि खरंच अभिमान वाटतो आम्हाला. या परिसराचा कायापालट होतोय, तालुक्याचा कायापालट होतोय आणि रणजितदादांच्या माध्यमातून तालुक्यामध्ये अनेक विकास कामं चालू आहेत, काही पूर्ण झालेले आहेत. रस्ते तुम्ही बघताय, आता वाठार फाट्यापासून आता फलटण पर्यंत जाणारा रस्ता, सातार फलटण रस्ता कॉन्क्रिटीकरण झालाय की तो इथून 30 वर्ष त्या रस्त्याला खड्डा पडणार नाही असा सुंदर रस्ता आपला तयार झाला.
पुसेगावपासून फलटणला येणारा रस्ता चांगला केलाय. आळंदीपासून पंढरपूरला जाणारा रस्ता आपला चांगला झालाय. बारामतीपासून फलटणला येणारा आपण रस्ता चांगला केलाय. दहिवडीवरून फलटणला येणारा रस्ता आपण चांगला केलाय. आसूवरून गिरवीला जाणारा रस्ता आपला 265 कोटी रुपयाचा रस्ता आपण चांगल्या पद्धतीचा करून घेतला. असे अनेक रस्ते तालुक्यातले आपण चांगल्या पद्धतीने करायचं काम आपलं चालू आहे. काम पूर्ण झालेले. आपण जेव्हा तालुका सुधारायला निघतो तेव्हा तालुक्यातलं दळणवळण चांगलं झालं तर तालुका आपला चांगल्या दिशेने उद्योगाच्या दिशेने जाऊ शकतो. यासाठी रणजितदादांचा अहोरात्र कष्ट आहे. तुम्ही दिलेल्या आशीर्वादामुळे मी प्रयत्न करत आहे. तात्या आमचे मार्गदर्शक आहेत. तात्यांचंही आमच्या मागे सारखं काम, हे काम करा, ते काम करा, हे मंजूर झालं पाहिजे, ते मंजूर झालं पाहिजे, यासाठी सारखी चिकाटी तात्यांची आमच्या पाठीशी असते. भाऊ असतात, सर्वच आमच्या जे वरिष्ठ मंडळी आहे ते आमच्या पाठीशी असते की आपलं हे काम झालं पाहिजे, हा रस्ता झाला पाहिजे, गावातले अंतर्गत रस्ते झाले पाहिजेत, गावात शाळा चांगल्या झाल्या पाहिजेत, गावातले आरोग्य केंद्र चांगले असले पाहिजे, दवाखाना चांगल्या पद्धतीचा पंचायत समितीचा चालू असला पाहिजे, रस्ते चांगले पाहिजेत, गटर चांगलं पाहिजे. ह्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीचा आपण विचार करतो. आपलं नेतृत्व विचार करतो. पंचायत समिती आपल्याकडे आहे, विधानसभा आपल्याकडे आहे, फलटण नगरपालिका आपल्याकडे आहे, सगळ्या सत्ता आता आपल्याकडे. त्यामुळं कामाची अडचण काही नाही, विकास कामाची अडचण काही नाही. त्यांनी 30-30 वर्ष या तालुक्यामध्ये राजकारण केलं. त्यांच्या काळामध्ये रस्ते किती चांगले झाले, कॉन्क्रीटचे रस्ते किती झाले, विकास कामं किती झाली. मीरा देवधर सारखा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न दादांच्या माध्यमातून सोडवला गेला. जे पाणी आपल्याला 20 वर्ष धरण बांधून झाली पण पाण्याचा थेंब आपल्या गावाला येत नव्हता, त्या भागाला पाणी मिळत नव्हतं, असा प्रश्न 4000 कोटी रुपये मंजूर करून आणण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. दिल्लीला हेलपाटे मारले, केंद्र सरकारचा निधी आणला, राज्य सरकारचा निधी आणला. रक्ताचं पाणी होतोपर्यंत हे आपले रणजितदादा आपल्यासाठी पळले. कशासाठी पळले? की माझ्या तालुक्यातला शेतकरी, माझ्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी गेलं पाहिजे, माझा शेतकरी आर्थिकदृष्ट्या सबल झाला पाहिजे, शेतीला पाणी गेलं तर चांगल्या पद्धतीचं मला उत्पन्न घेता येईल, चांगली पिकं मला घेता येईल. अरे ज्यांना आपण 30-30 वर्ष सत्ता दिली, हे दोन बलकवडीचं काम 15 वर्ष या तालुक्यामध्ये चालू होतं. 3 इलेक्शन ह्या पाण्यावरती झाली आणि 3 इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा दादांना खासदार व्हावं लागलं. राहिलेल्या शेवटच्या टप्प्यातलं काम पृथ्वीराज बाबा असताना दादांना तिथं स्वतः मशीन घेऊन उभा राहावं लागलं. त्यानंतर पाणी खाली गेलं. तुम्ही एक खासदार चांगला त्यावेळेस निवडून दिला, चांगलं काम करणारा माणूस निवडून दिला आणि ते त्यांना नेमकं बघवलं नाही. नंतर इलेक्शन आलं, 5 वर्षानंतर जेवढा निधी आपल्या तालुक्यासाठी, जेवढी विकास कामं, रस्ते, पाणी, धोंबलकवडीला अतिरिक्त पाणी मिळवून देण्याचं काम दादांच्या माध्यमातून झालं. तेही पाणी आता पुढच्या वेळेस आपल्याला ती अडचण पाण्याची राहणार नाही. ते पाणी आता लवकरात लवकर त्याचं काम चालू आहे, जॅकविलचं काम चालू आहे, मोटरचं काम, मोटर पंप बसवायचं काम आता चालू आहे. काही झालं तर ते पाणी पुढच्या वेळेस आपल्याला आता आल्याशिवाय राहणार नाही, ते पाळे आपल्याकडे फिरल्याशिवाय राहणार नाही. DY 34 शुभम बरोबर आहे ना? इथं DY 37च काम दादांच्या माध्यमातून झालं. वाडी वस्तीवरील प्रत्येक शेतकऱ्याच्या दारामध्ये शेतामध्ये पाणी गेलं पाहिजे, त्यासाठी निधी मंजूर करून आणला. DY 37 केलं, DY 33 केलं, DY परत आता आपण ह्याच्यामध्ये शेरेवाडीमध्ये DY 2 हे केलं. जिथं जिथं आता परत आम्ही खाली नायगोमाडी पासून खाली आंध्रोड पर्यंत 40 कोटी रुपयाचा निधी आणला. म्हणजे शेतकऱ्याची अडचण कायमस्वरूपी संपली पाहिजे. हा महाराष्ट्रातला तालुका, देशातला महाराष्ट्रातला नंबर 1 चा तालुका फलटण तालुका आपला होणार आहे. 100% जमीन आपल्या सिंचनाखाली येणार आहे. असा एक शेतकरी राहणार नाही की त्याच्या शेतीला पाणी मिळणार नाही, असं काम आपल्याला या दादांनी करून ठेवलेलं आहे. आणि मग आपण कुठला विचार कसा घेऊन चाललोय, कशा पद्धतीने चाललोय, विरोधकांच्या नुसत्या भूलतापाला आपण बळी पडत चाललोय. काम करायचं नाही, अफवा पसरायच्या, चुकीचं डोक्यात काहीतरी घालायचं. तर माझी शेतकरी मित्रांना, माझ्या भगिनींना कळकळीची विनंती आहे, आपण 2 मिनिटं डोळे बंद करा आणि खरंच आपल्यासाठी विकास काम कोण करतंय हे बघा. आपल्यासाठी पाणी कुणी आणलं विचार करा, स्वतःच्या मनाला विचारा.
अरे पाणी आणलंय, नीरा देवधरचं पाण्याचं काम चालू आहे, हे कुणी आणलं, कुणाच्या प्रयत्नातून झालं? धोम बलकवडचं मिळणारे एक्स्ट्रा पाणी कुणाच्या प्रयत्नातून झालं? तालुक्यात येणारे अनेक रस्ते जे सिमेंट कॉन्क्रीटचे झाले ते कुणाच्या प्रयत्नातून झाले? तालुक्यामध्ये आपण जिल्हा न्यायालय आणलंय, ते कुणाच्या प्रयत्नातून झालं? आरटीओ ऑफिस आणलंय, ते कुणाच्या प्रयत्नातून झालं? आपण आपलं स्मरण करा. प्रत्येकाला स्मरण करता येतं. आपण देवापुढे उभं राहिलो 2 मिनिटं तर आपण देवाचं स्मरण करतो. प्रत्येक देव आपल्या डोळ्यासमोर आणतो, पांडुरंगाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर आणतो. त्या पद्धतीने जर आपण डोळे मिटले आणि आपण स्मरण केलं की यार तालुक्यातला विकास काम कोण करतंय, ज्यांच्याकडे 30 वर्ष तालुका दिला होता, 2-2 आमदार त्यांचे होते, पण त्यांनी सत्ता फक्त स्वतःसाठी वापरली, स्वतः भोगण्यासाठी वापरली. सत्ता खऱ्या अर्थानं माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या भगिन्यांसाठी वापरायची असती. सत्ता वापरत असताना प्रत्येक गोष्ट माझ्या शेतकऱ्यांसाठी मी काय करतोय, माझ्या तालुक्यातल्या तरुणांसाठी मी काय करतोय, माझ्या भगिनींसाठी मी काय करतोय, हे बघण्यासाठी सत्ता असते. आणि ते सत्ता राबवण्याचं काम दादांच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून, तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या माध्यमातून आम्ही करू शकतो. आणि म्हणून राहिलेली छोटी छोटी काम आहेत. आपण थोड्या दिवसामध्ये प्रत्येक गावाला जोडणारा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आपण देतोय. प्रत्येक गावाला, ज्या गावची लोकसंख्या 1000 आहे त्या गावातून दुसऱ्या गावाची लोकसंख्या 1000 आहे, अशा गावांना आपण जोडणारा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता देतोय. आम्ही सत्तेत असो नसो, पण रस्ता 30 वर्ष त्या रस्त्याला खड्डा पडणार नाही, असा शब्द तुम्हाला मी या निमित्तानं देतो. म्हणजे प्रत्येक काम करत असताना कॉन्क्रीटचं काम झालं पाहिजे, चांगलं दर्जेदार काम झालं पाहिजे. पूर्वी रस्ते पडत होते, रस्त्याची कामं कशी होत होती बघितली तुम्ही. खड्डे असायचं, मशीन फिरवायची, वरचा थर लेअर टाकला की विषय संपला, रस्ता वरच जात होता, रस्ता उकरून कधी होत नव्हता. ही परिस्थिती तालुक्याची होती. त्यामुळे आपण माणूस निवडताना प्रत्येक गोष्टीचा विचार करा. आपण कुणाला मत देतोय, नाती गोती बाजूला ठेवून मलवडीकरांना सुद्धा माझं सांगणं आहे, आपण उमेदवार देतो, कुणीही उमेदवार दिला कसाही असला तर नेतृत्वानं, आपल्या नेतृत्वानं जो उमेदवार दिलेला असतो तो विकास काम करण्यासाठी दिलेला असतो. तो कोण पाहुणा रावळा, घरचा, जवळचा, लांबचा बघून दिलेला नसतो. आपण त्याच्या माध्यमातून त्या भागातला विकास काम होणार आहे, त्या भागामध्ये प्रगती होणार आहे, याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण प्रत्येक गोष्ट आपण देत असतो. आणि म्हणून कुठं भावनेवर न जाता, कुणी काय सांगतंय, काय अफवा पसरवतंय म्हणून आपलं जे मत आहे ते चुकीच्या पद्धतीने कुठं मित्रांनो घालवू नका. येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, लोकसभा आमची असेल, काय हो केलं दादासारखं एक चांगलं नेतृत्व ह्या विरोधकांना आवडलं नाही. एवढा मोठा विकास कामाचा डोलारा उभा केला, दुसऱ्या माणसाला मत तालुक्यातला द्यायला लावली, त्याचं मते परिवर्तन केलं. आपण विकास काम करत असताना सुद्धा त्या पद्धतीने ते वागले, आपलं किती नुकसान झालं तालुक्याचं, ह्याच्यावर आपण कधी विचार करणार आहे का? काय त्या खासदारांनी आपल्या इथं आणून दिलं, बसवलं का एक बल आणून, टाकला का खडा मारायला, खडा तरी रस्त्याला कुठल्या टाकला का? कुठला निधी या तालुक्यात आला? मग का आपण नुकसान करून घेतलं या तालुक्यात? आणि म्हणून माझी तालुक्यातल्या सर्व माझ्या भगिनींना, माझ्या शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे, आपलं मत देताना विचार करा. आपलं असणारं बहुमूल्य मत विकासाला द्या, विकासाबरोबर राहा. तुम्ही आमची ताकद आणि ऊर्जा वाढवाल, जशी विधानसभेला वाढवली, जशी पंचायत समितीला वाढवली, नगरपालिकेला वाढवली, त्याच पद्धतीने येणाऱ्या प्रत्येक इलेक्शनला तुमची ऊर्जा, तुमचा आशीर्वाद जर दादांच्या पाठीशी राहिला तर निश्चितपणाने या येणाऱ्या काळामध्ये असलेलं जे काय छोटं मोठं काम असणार आहे, रेल्वे सारखा प्रोजेक्ट आपण आपल्या फलटण तालुक्यात येतोय, रेडेघाट आपण मंजूर करून घेतलाय, त्याच्यासाठी प्रयत्न केला, तोही होतोय, शिंदे वस्तीचा रस्ता होतोय, अजून असे असंख्य शाळेसारखं काम होतंय, शाळेला आता जे काय काम पडतंय ते आपण निधी राहिलेल्या कामासाठी, रूमसाठी तो निधी उपलब्ध करून देतोय. तुमच्या शेजारून एवढा मोठा पुणे बेंगलोर हायवे कॉरिडॉर, ग्रीन कॉरिडॉर इथून जातोय, हे दादांनीच केलेला रस्ता आहे. तो जर रस्ता आपल्या तालुक्यातून गेला तर आपल्या शेतकऱ्यांचं किती भलं होईल, किती कल्याण होईल. अरे जगाच्या नकाशावरती आपण येणार आहोत. एवढं मोठं काम ह्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी आपल्या पुढे ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला तेच कळकळीनं 10 वेळा सांगतोय की येणाऱ्या काळामध्ये तुमची ताकद, तुमची ऊर्जा आपल्या दादांच्या पाठीशी, आपल्या नेतृत्वाच्या पाठीशी राहावी, एवढीच आपली इच्छा व्यक्त करतो. तुमच्या विकास कामाला, गावातील विकास कामाला शुभम आम्ही कधी कमी पडणार नाही, कुठलंही काम आपलं शिल्लक ठेवणार नाही. येणाऱ्या 2.5 वर्षामध्ये तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावात चांगला रस्ता असेल. आम्हाला दादा राहिलेलं दादा तुम्हाला आता सांगतील, मी सगळं सांगत बसलो तर दादांना एक थोडस शिल्लक ठेवतो, ते दादा आपल्या मनोगतात व्यक्त करतील. आपण बोलवलं, मान सन्मान दिलात, त्याबद्दल मी आपल्या
आपल्या गावचा मी खूप मनापासून आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद आमदार साहेब. यानंतर बोलताय माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांच्या या ठिकाणी मनोगत व्यक्त होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी दादांचं स्वागत करा. उपस्थित आदरणीय आमदार सचिन पाटील साहेब, आदरणीय तात्या, आदरणीय सर्व व्यासपीठ, मान्य अमरभैया माणिकराव सोनवणकर, झेडपीच्या सदस्या किरणताई, धनंजय दादा, विलास भाऊ, स्मिताताई, शुभम, लक्ष्मणराव सोनवणकर, दीपक पिसाळ, अमोल निकम, सुरेश तात्या, बोंबले साहेब, मठपती साहेब, सागर लिंबे, बापूराव निंबाळकर, सुरेश निंबाळकर, जयवंतराव खेंजळे, चेतन भोईटे, अमोल बोडके, पुष्पताई पवार. चुकून कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असल्यास मी सर्वांची क्षमा मागतो. आळजापूरमध्ये येताना मोकळ्या हातात कधी काय आलोच नाही. काही ना काहीतरी काम, काही ना काहीतरी भूमिपूजन, मोकळं यायचं नाही ठरवलं होतं. या ठिकाणी पवार वस्तीचा जो रस्ता त्यांनी मागितलाय ती मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये आपण टाकलेला आहे 2 किलोमीटरचा. शिंदे वस्तीचा जो रस्ता आहे तो बळीराजामध्ये टाकलाय, पानंद रस्त्यामध्ये. शाळेचा रोड आपण करून घेऊ. पवारवाडी रस्ता, पवार वस्ती रस्ता तोही टाकलेला आहे. आणि सर्वात महत्वाचं, रेडे घाटाचं जे मागणी मध्यंतरी केली होती त्याचं सर्वेक्षण चालू झालंय आणि त्या सर्वेक्षणाला निधी मंजूर झालेला आहे. आता टप्प्याटप्प्याने काम होईल, तेवढ्यावर थांबत नाही. रेडे घाट उघडच तोपर्यंत ग्रीन हायवे आपल्या गावात जाणार आहे. सोबरनं गेलेला कधी नव्हे तर तुम्हाला आता सस्पेन्शनचा खर्च वाचलाय. पलटण असो, सातारा असो, सर्व रस्ते कॉन्क्रीटचे आता तुम्हाला पाहायला मिळतात. गावातले रस्ते, अंतर्गत रस्ते, आता आम्ही चालत आलेले रस्ते सुद्धा भाऊ आम्हाला दाखवतो ते कॉन्क्रीटचे झालेले आहेत. तात्या ही शुभम आला की मला भीतीच वाटते. तो गोड बोलतो, आवळा देऊन कावळा नेतो. दरवेळेस कुठं मुंबई असो, कुठं पाटलाग सोडत नाही. सारखा ही काम ती काम. परवा फलटणला आली म्हणजे पोरं सगळी म्हटली आता कार्यक्रम. मी म्हटलं नक्की आता हे काहीतरी अडकावणार. आता तुम्ही कुठं अडकावलं, शाळेच्या खोलीचं सांगितलं करू म्हटलं. एकदा दिलं की आपल्याला ते, आपण सांगितलं की आपण त्या जबाबदारीतनं कधी मुक्त होत नाही. काम पूर्ण केल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. मग तो पाण्याचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, रेल्वेचा प्रश्न असो, MIDCचा प्रश्न असो. आज तालुका प्रशासकीय दृष्ट्या पुढे चाललेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर झालं, त्याचंही काम कालपासून चालू झालेलं आहे. त्याचबरोबर महसूल भवनचं काम झालंय, पंचायत समितीच्या इमारतीचं काम नव्याने मंजूर झालेलं आहे. RTO कार्यालय झालं, पोलीस स्टेशन झालं. म्हणजे कुठं आपला तालुका मागं पडत नाही. आपण तालुका सर्वात वेगाने पुढे घेऊन चाललेलो आहे. नव्याने आता लवकरच अपेक्षित असणारी घोषणा, फलटणला नवीन विमानतळाची घोषणा अपेक्षित आहे. मग रेल्वेने इथनं दिल्लीला जाता येईल. खिशात जर आमच्या बागायतदार मंडळी बसली तर खिशात जास्त पैसे आले तर विमानाने जाता येईल. पुढच्या भविष्यातल्या पोरांच्या राजकारणाच्या पलीकडं आयुष्याची भाकरीची सगळ्याची सोय आपण करायचं ठरवलंय. दिवस रात्र काम करतोय. कामामध्ये तुम्हाला कुठं कमी पडणार नाही. 30 वर्षाचा काळ आणि तुम्हाला आता आमदार साहेबांच्या 1.5 वर्षाचा काळ तुम्हाला दिसतोय. आपण चालू केलेली कामं आमदार साहेब असल्यामुळे आता तिथे वेगाने पाठपुरावा होतोय आणि 4-8 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांची बैठक होईल. राहिलेल्या कामांच्या सगळा आपल्याला निधी उपलब्ध होईल. आमदार साहेबांना मी आज सकाळी म्हटलं की 2.5 वर्षानंतर तुम्हाला हाताची घडी घालावं लागणार आहे. कुठं काम शिल्लक राहणार नाही. माती त्या गावामध्ये कुठल्याही गावामध्ये माती जिथं डांबर टाका शिल्लक राहणार नाही अशी परिस्थिती. एवढा मोठा विकासाचा निधी आपण त्या ठिकाणी आणतोय. EDBच्या माध्यमातून 100 किलोमीटरचा रस्ता सुचवलाय. बजेटच्या माध्यमातून आता 93 कोटीची कामं मंजूर झालीत. MSIDCच्या माध्यमातून आपण रस्ते सुचवलेले आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या माध्यमातून रस्ते सुचवलेत. बजेट मधनं या ठिकाणी केंजळी वस्तीला 50 लाख रुपये मंजूर झाले. त्याचे आता 2-3 दिवसात, ते 4 दिवसात टेंडर होईल. म्हणजे आणि तालुक्यातलं असं एक पण गाव नाही की जिथं काम आमदार साहेबांनी हट्टाने मांडून
जवळपास प्रत्येक गावामध्ये 2-3 रस्ते, पानंद रस्ते, परत 25-15 रस्ते मी जाहीर केलं. जर तालुक्यातलं एक सुद्धा गाव दाखवा की जिथं रस्ता नाही, आपण राजकारणातनं माघारी घेऊ या 1.5 वर्षात. मुरुमाचा तर रस्ता दिलाय, कुठला रस्ता दिलाय असं एक गाव दाखवायचं विरोधकाने की जिथं रस्ता टाकला नाही. त्यामुळं काम ताकदीने आपण करतोय. तुमच्या सर्वांची इच्छा, शाळा चांगली झाली पाहिजे, रस्ते चालले, ग्रामीण आता वीज पुरवठ्याकडे लक्ष घातलेलं आहे. लवकरच आमदार साहेबांची मागणी होती ती दिवसा वीज झाली पाहिजे. काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 80% झाली आणि राहिलेले 20% आता ह्या वर्षभरात होईल आणि दिवसा वीज शेतकऱ्याला मिळेल. वीज मिळाली की विजेचं बिल द्यायचंय का तर द्यायचं नाही. वीज वीज फुकाट आहे ना, वीज फुकाट, पाणी फुकाट, रस्ता फुकाट, धान्य फुकाट, आयुष्यमान भारत योजना फुकाट, एसटी फुकाट, शेतकरी सन्मान योजना वेगळा, लाडकी बहीण वेगळी. सगळ्या आता 5-6 वर्षामध्ये या भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून ट्रॅक्टरला अनुदान चालू आहे, घराला अनुदान चालू आहे, घरकुलाला अनुदान चालू आहे, दवाखान्यात गेला तर 5 लाखापर्यंत इन्शुरन्स कव्हर आहे. म्हणजे कुठं जास्त पाऊस झाला की लगेच पंचनामा होतोय, आमदार फोन करतात, माणसं जातात, जरी नुकसान झालं नाही झालं तरी पैसे प्रत्येक खात्यात जमा होतात. अशा पद्धतीचा एक चांगलं राज्य, चांगला कारभार फलटणमध्ये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना पाहायला मिळतो. फलटण तालुक्यातलं एकही गाव बागायती पासून मुकणार नाही, पण तालुका ह्या 1.5 वर्षात 100% बागायती होईल. मी पूर्वी लोक 30-30 वर्ष ह्याचं पाणी आणू त्याचं पाणी आणू, अमकं करू तमकं करू, अशा काळात 3-3 इलेक्शन काढायचे आणि इलेक्शन झाल्यानंतर त्याचा विसर पडायचा. जर काम करणारा ताकदीचा असेल तर तुम्ही बघितलं की येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये फलटण तालुक्यातलं एक गाव दाखवायचे की ज्याला पाणी प्यायचं पाणी नाही, शेतीला पाणी नाही, असं एक येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये गाव दाखवा. 37 फाट्याचं काम आपण मागं भूमिपूजन केलं, आता संपत आलाय, आता ते संपलं असेल आता काम, थोडं राहिलंय. असं एक काम शिल्लक तुम्ही सांगितलं काम शिल्लक राहिले असा विषय नाही. कामं सांगितलेले लिहून ठेवलेले जातात, कुठं बसवायची कसा बसवायचा विचार केला जातो. मंगळवार बुधवार मी मुंबईत असतो, स्वतः उभा राहून सगळ्या गोष्टींचा फॉलोअप करून घेतो. आमदार साहेब अधिवेशनाला जेव्हा 10-10, 20-20 दिवस असतात तिथं ते त्यांच्या माध्यमातून फॉलोअप. आता डबल इंजिन चालू आहे. जरी मी खासदार नसलो तरी राज्यामध्ये आपण टाकलेला शब्द खाली पडत नाही, हे तालुक्याने बघितलंय. सरकारी पैशांचा आणतो, पण पैसे जर लागल्या, माझ्या बहिणींना कधी काय लागल्या तर सायकली सुद्धा आपण मागच्या 2 वर्षात जवळपास 20,000 सायकली तालुक्यामध्ये दिल्या, म्हणजे ते स्वखर्चाने दिलेत. आपण काही कोणाकडनं कुठले सरकारी निधी दिलेले नाही. ते झालं की लोकांना वाटतं की चांगली भांडी मिळाली पाहिजेत. किती भांडी शुभम? 350 भांडी गावामध्ये आलेत, म्हणजे 350 कुटुंबांना फुकाट भांडी आलेत. कशी भांडी आणली, कुठनं आणली, कसं स्कीम मध्ये बसवलं हे आमचं आम्हाला माहिती, पण भांडी आली का नाही? आता ते वाटप होईलच सेफ्टी किटचं लवकर. विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे, बांधकामाला आहे, गरोदरपणाला आहे, शिष्यवृत्तीच्या गावात 10 लाख रुपये आले. काय करून लोकांना फायदा द्यायचा? पाऊस पडला तरी फायदा, नाही पडला तरी लोकांच्या खिशात पैसे गेले पाहिजे. एवढ्या पद्धतीने आपण कधी 15 वर्षात मागचा आमदार बघितला होता, कधी दिसायचा का? विकास कामांना नारळ फोडायचा त्याला अधिकारच नव्हता आणि विकास कामं सुद्धा व्हायची नाहीत. एवढे डबल आमदार सभापती काय असताना तालुक्याचा विकास बघायचा आणि आता तालुक्याचा विकास बघायचा. तुम्हाला सांगतो, जागा काही कोणाका, जागा इंच फलटणचा सोन्याच्या किमतीला जाणार आहे. कारण असा तालुका आपला उभा राहतोय की महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या पाठीवर आपल्याला शोधायला लोक, फलटण तालुका बघायला लोक येणार. एवढाच शब्द देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर या कार्यक्रमाचे आभार जयवंत बबनराव केंद्रे, तालुका अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाकरता 2 मिनिटं बघा. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमच्या ग्रामस्थांच्या सर्व महिला मंडळी, ग्रामस्थ यांच्या विनंतीला मान देऊन आमचे सर्वांचे, आपल्या सर्वांचे आदरणीय लाडके नेते श्री रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा हे या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचं ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष आभार मानतो.
त्याचबरोबर आमचे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार ज्यांचा सातत्यानं विधानसभेमध्ये आवाज एकही विधानसभेचं अधिवेशन खुलं जात नाही आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलणारे महाराष्ट्र राज्यातले म्हणले तरी लोकप्रिय आमदार सन्माननीय सचिनदादा कांबळे पाटील यांचंही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार. आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय प्रल्हाद तालुके पाटील, समवेत आलेले सर्वच शिक्षण विभागाचे वरिष्ठ पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आदरणीय युवा नेते अभिजित भैया बाळकर, त्याचबरोबर बीडीओ साहेब, त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि सर्वच मान्यवरांचं वेळेअभावी नामोल्लेख न करता या ठिकाणी मनपूर्वक असा आभार मानतो आणि पंचकृषीतून आलेल्या सर्वच तरुण कार्यकर्त्यांचं, भाजप परिवारातील सर्व सदस्यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो आणि यानंतर वराळे येथे